नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहे पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर याआधी पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा. तर चला आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर आजची पहिली घडामोड की 2023च्या मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटला आहे किंवा 2023 मॅन ऑफ द इयर कोण ठरले आहे. तर याचं उत्तर काय आहे? जॉर्जिया मेलोनी. कोण आहेत? या इटलीच्या PM. आता या का फेमस आहेत? त्याचे इंस्टाग्राम वापरतात किंवा त्या तुम्ही रील वगैरे बघितले असेल, त्यामुळे तुम्हाला काही सांगायची गरज नाही या का फेमस आहेत ते. इथे जास्त काय बोलू शकत नाही, तुम्ही ते समजून घ्या. ओके. तर ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे की 2023च्या मॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला आहे? जॉर्जिया मेलोनी. त्यानंतर बघा तुमचा पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न की पोलीस स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारी. कारण का त्या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली 2 जानेवारी 1961 रोजी. तर ही एक महत्त्वाची घडामोडी. हा करंट अफेअर नाही आहे. तर हा प्रश्न कशाचा आहे? पोलीस प्रशासन तुम्हाला आहे ना, सिलेबसमध्ये दिलेलं तुम्हाला पोलीस प्रशासन. तर हा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर 2 जानेवारी 1961. त्यानंतर बघा रामलल्लाची मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? जे आपलं राम मंदिर बांधलं अयोध्येमध्ये, भव्य राम मंदिर, तर तिथं जी मूर्ती बसवली त्या मूर्तीचं नाव काय? रामलल्ला. तर त्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? तर योगीराज अरुण. आणि कुठले ते? कर्नाटकमधले. तर हे राम मंदिराबद्दल जे काही महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते आपण पुढं बघणारच आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? तर योगीराज अरुण. त्यानंतर बघा की 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते. तर त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन हा साजरा केला जातो. बघा 3 जानेवारी हे काय आहेत? दिनविशेष. तुमचा ज्या महिन्यामध्ये पेपर असेल त्या महिन्याचं तुम्ही दिनविशेष केलंच पाहिजे. तुम्हाला 100% प्रश्न येणारच. म्हणून आता बघा 3 जानेवारीचं काय आहे? सावित्रीबाई फुले यांची जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये काय साजरा केला जातो? तर बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन. त्यानंतर बघा आता हा जो प्रश्न आहे वेगळा वापरतो जरा याला. तर बघा हा काय आहे? VIMP प्रश्न. बघा 16वा वित्त आयोग नुकताच स्थापन झाला. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न काय येतात की सध्या स्थापन करण्यात आलेला आयोग कितवा आहे? हा 16वा. पुढं काय येतं? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अरविंद पनगारिया हे त्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नंतर जरा खूप अवघड प्रश्न करायचा म्हणलं तर काय विचारतील ते? सचिव. की 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? तर ऋत्विक रंजन पांडे. परंतु हे येण्याची शक्यता 10% फक्त. जर खूपच पेपर अवघड काढायचा म्हणलं तर असा हा प्रश्न येऊ शकतो की 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण? पोलीस भरतीला काय अपेक्षित आहे? वित्त आयोग कितव्या क्रमांकाचा आहे आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? एवढंच फक्त अपेक्षित आहे. त्यानंतर हे त्याचे सदस्य बघा: अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष आणि डॉक्टर सौम्या कांती घोष हे त्याचे 4 सदस्य. त्यानंतर हा कधीपासून सुरू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 हा सुरू होणार आहे. आणि याची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर कलम 281. आणि कोण स्थापन करतं? हे आपले राष्ट्रपती हे वित्त आयोगाची स्थापना करतात. तर हे अत्यंत महत्त्वाची घडामोडी आहे. बघा परत सांगतो, 16 वित्त आयोगावरती प्रश्न काय येईल? कितव्या क्रमांक विचारतील आणि अध्यक्ष विचारतील पोलीस भरतीला. ह्याच्या बाहेर तुम्हाला काही प्रश्न जाणार नाही. ओके. कसं आहे, पोलीस भरतीला तुमचे चालू घडामोडीचे मार्क का जातात? कारण आपण काय करतो? जास्त ओव्हर करायला जातो. ओव्हर म्हणजे कसं? अभ्यास करावा पण इतका पण डीपमध्ये नाही करावा. कारण तुम्ही तयारी करताय पोलीस भरतीची आणि तुम्ही पुस्तक वाचता MPSCची. तुम्ही कधी पास व्हायचा? जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर तुम्ही पोलीस भरतीचीच पुस्तक वाचली पाहिजे. त्याच हिशोबाने अभ्यास केला पाहिजे. पोलीस भरतीला पात्रता आहे 12वी पास आणि त्याच लेवलनुसार पेपर काढला जातो. मग आता समजा मी पेपर सेटर आहे पोलीस भरतीचा, तर मी काय करणार? ही घडामोडी 16 वित्त आयोग, त्याच्यावरती मी काय प्रश्न विचारू शकतो? तर हेच, हे वित्त आयोग कितव्या क्रमांकाचं आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? मी उगाच तुम्हाला विचारणार का की खालीलपैकी
16व्या वित्त आयोगाबद्दलची विधाने लक्षात घ्या आणि त्यातील कोणती विधाने चुकीची नाहीत हे ओळखा. हा प्रश्न कुठं येणार? हा MPSCला येणार. हा तुम्हाला प्रश्न येईल का? नाही येणार. त्यामुळं पोलीस भरतीचा अभ्यास करताना त्या हिशोबानेच अभ्यास करा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की जर तुम्ही चालू घडामोडीच्या नोट्स काढत असाल स्वतः किंवा तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं असेल बाजारामध्ये, कोणतं ते नाव नाही सांगणार मी, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. फक्त ते पुस्तक कसं पाहिजे? वन लायनर. एखादी घडामोडी त्याच्याबद्दल फक्त 1 ते 2 ओळी, जास्तीत जास्त 1 ते 2 ओळी, त्याच्यापेक्षा जास्त डीपमध्ये आपल्याला माहिती काहीच गरजेचं नाही आहे. तर अशी पुस्तकं तुम्ही विकत घ्या. बाकी तुम्ही अत्यंत समजूतदार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. त्यानंतर बघा पुढची घडामोड महत्त्वाची, ज्या महत्त्वाच्या घडामोडी त्या घेतो मी. या माझ्या नोट्स आहेत, तर या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर 79 72 32 91 07 या नंबरवर तुम्ही हाय टाका मला, तर तुम्हाला मी सगळं नोट्स कशा घ्यायच्या ते सांगतो. 79 72 32 91 07. ओके. त्यानंतर बघा VIMP प्रश्न येऊन गेलेला आहे. 22 जिल्ह्यांची जी परीक्षा झाली 7 तारखेला, त्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे की COP 28 2023 कॉप म्हणजे काय? कॉन्फरन्स ऑफ पार्टी. हा प्रश्न येईल का तुम्हाला? हा नाही येत. तुम्हाला काय येतं की 2023 साली झालेली COP परिषद कितव्या क्रमांकाची होती? आणि हाच प्रश्न येऊन गेलेला आहे. कितव्या क्रमांकाची? 28वी. त्यानंतर ही कोणत्या ठिकाणी पार पडली? कुठं पार पडली? ही दुबईमध्ये पार पडली. दुबई म्हणजे कुठे आहे? संयुक्त अरब अमिराती किंवा त्याला आपण काय म्हणतो? UAE. इथं पार पडली. तर बघा कॉप 28 2023 प्रश्न काय येतो? क्रमांक कितवा आणि कुठे पार पडली? ठिकाणाचं नाव येतं. बस एवढंच येतं. आणि जर लईच पेपर आवड करायचा म्हणलं तर हे विचारणार की COP 27 मागची ही कुठं झाली होती? तर कुठं झाली होती? इजिप्तला झाली होती. शर्म अल शेख. देश लक्षात ठेवा फक्त, इजिप्तला झाली आणि ह्याच्या आधीच कुठं झाली? संयुक्त अरब अमिरातीला झाली, अमिरातीला झाली, UAEला. ओके. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. हा दिनविशेष बघा, पत्रकार दिन 6 जानेवारी. या दिवशी काय असतं? बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते. यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? दर्पण. लक्षात असू द्या. त्यांची जयंती ही महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर बघा VIMP प्रश्न. संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे? संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे? तर उत्तर काय? जर बघा इंग्लिशमध्ये आलं तर असं येणार, ते कॅमेलिड्स असं येणार. जर मराठीमध्ये विचारलं तर त्याचा अर्थ काय होतं? उंट. लक्षात ठेवा 2024 कशाचं वर्ष आहे? उंटाचं वर्ष आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. दरवर्षी काय करतं आपलं संयुक्त राष्ट्र? वर्ष जाहीर करतं की हे वर्ष यासाठी आपण साजरं करायचं आहे. तर 2024 हे वर्ष त्यांनी कशासाठी साजरं करायचं सांगितलं? तर उंटासाठी साजरं करायचं सांगितलं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा की PM विश्वकर्मा योजना ही नक्की कोणासाठी आहे? एवढं तुम्हाला येईल की PM विश्वकर्मा योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर उत्तर काय येणार याचं? पारंपरिक कारागिरांसाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी. हे नाही येणार. फक्त काय विश्वकर्मा म्हणलं की काय लक्षात ठेवायचं? कारागीर लोक लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा पुढचं. बघा 23 नंबरची घडामोड बघा की फ्रान्सचे प्रधानमंत्री कोण? गॅब्रियल ॲटल. काय नाव? गॅब्रियल ॲटल. हे काय? फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले काय ते समलिंगी प्रधानमंत्री. कुणाचे? फ्रान्सचे. बघा फ्रान्सचे PM कोण आहेत? गॅब्रियल ॲटल. हे काय? सर्वात तरुणपणे आणि पहिले समलिंगी प्रधानमंत्री आहेत. आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन. कन्फ्युजनचा पॉईंट आहे. प्रधानमंत्री वेगळे, राष्ट्राध्यक्ष वेगळे, म्हणजे आपल्या राष्ट्रपतीसारखं. प्रधानमंत्री कोण आहे? गॅब्रियल ॲटल आणि राष्ट्राध्यक्ष कोण आहे? इमॅन्युएल मॅक्रॉन. आपल्याला कसं आहे इमॅन्युएल मॅक्रॉन नाव कसं जरा जास्त आपल्या तोंडामध्ये बसलेले ते, त्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. प्रधानमंत्री म्हणलं तर गॅब्रियल ॲटल आणि राष्ट्राध्यक्ष म्हणलं तर इमॅन्युएल मॅक्रॉन. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा VIMP प्रश्न येऊन गेला ना.
7 तारखेचे प्रश्न बघा, त्यामध्ये आलेलं आहे की 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठे पार पडलं? पुण्याला पार पडलं. आता प्रश्न काय कसा येतो बघा. नुकतेच पार पडलेले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कितव्या क्रमांकाचे होते? कितवे? 100वे. ठिकाण कुठं? पुणे. बरं. संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर जब्बार पटेल. स्वागताध्यक्ष कोणते? पवारसाहेब आपले, शरद पवारसाहेब. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत आपले? प्रशांत दामले. यांची नुकतीच निवड झाली, याची निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रशांत दामले काय झाले? विजयी झाले. त्यामुळे ते काय आहेत? आपले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. तर बघा, या महत्त्वाच्या चालू घडामोडी, अशाच व्हिडिओ आपल्या येत राहणार आहे चालू घडामोडीच्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.